तुमच्या दिवसाची सुरुवात करायची आपण मस्त मेडिटेशन. हे गायडेड मेडिटेशन आहे. तर किती जण इथं असे आहेत की ज्यांना मेडिटेशन करायला, मेडिटेट करायला खूप आवडतं, ज्याचं खूप छान फील येतो. असं जर कुणी असेल तर जरूर इथे टाईप करा, मेडिटेशन करायला मला खूप आवडतं. असे जे कुणी आहेत मेडिटेट करणारे रेग्युलरली किंवा मेडिटेशन लवर्स जे आहेत त्यांच्यासाठी ही ट्रीट आहे पुढची. तर तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा काहीही डिसीज असेल तर तो क्लिअर होण्याची शक्ती आपण आज आपल्या माइंडमध्ये क्रिएट करणार आहोत. हे जे आपलं सबकॉन्शियस माइंड आहे त्या सबकॉन्शियस माइंडला आज आपण प्रोग्राम करणार आहोत फॉर हेल्थ अँड हॅपीनेस. आपलं शरीर आणि आपलं मन या दोन्हीचं इंटरकनेक्शन आहे आणि आपलं जे शरीर आहे, तुमच्या मनामध्ये ज्या ज्या भावना, जे विचार येतात त्या सगळ्याचं रिफ्लेक्शन तुमच्या शरीरावर होत असतं. जसं मी म्हणलं 90% ऑफ द डिसीजेस आर सायकोसोमॅटिक. तर हे मनानं क्रिएट केलेलं आहे, तर त्या मनानंच आपण त्याला औषधे देऊ शकतो. आणि आतापर्यंत आम्ही हा प्रयोग करून हजारो लोकांना रोगमुक्त केलेलं आहे. म्हणून मी सांगते, मी नेहमी सांगते, माझे पार्टिसिपंट्स जेवढेही आहेत त्यांना सगळ्यांना माहितीये की माझा खूप फेमस डायलॉग आहे, आय एम नॉट शेअरिंग माय नॉलेज विथ यू. आय एम नॉट शेअरिंग माय नॉलेज विथ यू. दीज आर द एक्सपिरियन्सेस. मी माझा फक्त नॉलेज, माहिती किंवा डेटा तुम्हाला देत नाहीये किंवा माझं ज्ञान तुम्हाला देत नाहीये. मी हे जे ज्ञान घेतलं ह्याचे एक्सपिरियन्सेस झालेले आहेत खूप सारे हजारो स्टुडंट्सच्या बाबतीत. आणि म्हणून आज आपण ह्या गोष्टी सांगतोय आणि ही फॅक्ट आहे. करून बघा काय होतं. सो परत एकदा तुम्ही जसेही बसला आहात, रिलॅक्स आहात, मेक शुअर तुमची स्पाइन जी आहे ही ताठ असली पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर पद्मासनात बसलात उत्तम आहे. नसेल रेग्युलर मांडी घालून बसलात तरी चालेल. नाही खुर्चीवर बसा. जसेही बसा, जिथे रिलॅक्स पोश्चरमध्ये तुम्ही 5-7 मिनिटं बसू शकाल, थोडा वेळ बसू शकाल, अशा पोझिशनमध्ये बसा. तुमच्या हातामध्ये काही असेल तर ठेवा. मोबाईल किंवा लॅपटॉपवरून तुम्ही जर आत्ता बघत असाल तर ते तुम्ही समोर ठेवा. तुमच्या हातामध्ये थोडक्यात मांडीवर काही नको, जस्ट रिलॅक्स. आणि आता आपण एका मस्त सफरीवर निघालो आहे जिथे तुम्हाला मिळणार आहे तुमची हेल्थ, तुमचं हॅपीनेस अँड युअर पीस ऑफ माइंड. आर यू रेडी? Okay, close your eyes. Close your eyes and just concentrate on your breathing. Close your eyes and just concentrate on your breathing. Take a normal breath. नॉर्मल श्वास तुम्ही घेत आहात आणि तुमच्या श्वासोच्छवासावर तुमचं लक्ष केंद्रित आहे. तुमचं पूर्ण लक्ष हे तुमचं श्वासांवर केंद्रित करा. तुमच्या नाकातून आत येणारा श्वास तो तुम्हाला जाणवतो आहे. तुम्ही जो उच्छ्वास बाहेर सोडता आहात, जो श्वास, तो तुम्हाला जाणवतोय तुमच्या नोस्ट्रल्सला. आता आपण डीप ब्रीदिंग करणार आहोत 5 वेळेला. Take a deep breath. 1, 2, 3, 4, 5. Breathe out. 1, 2, 3, 4, 5. Once again, breathe in. 1, 2, 3, 4, 5.
Breathe out. 1, 2, 3, 4, 5. Once again, breathe in. Breathe out. Breathe in. Breathe out. Breathe in. Breathe out. Relax. Take a normal breath and just concentrate on your breathing. आता तुम्ही तुमच्या मेंटल स्क्रीनवर बघणार आहात नंबर्स 333. आता तुम्ही तुमच्या मेंटल स्क्रीनवर बघत आहात नंबर्स 222. आता तुम्ही तुमच्या मेंटल स्क्रीनवर बघत आहात नंबर्स 111. दिस इज डीप रिलॅक्सेशन स्टेट. आता तुम्ही तुमच्या मनाच्या गहऱ्या अवस्थेत आहात. तुम्ही खूप शांत आहात. तुम्ही रिलॅक्स आहात. तुम्ही एकदम रिलॅक्स झाले आहात. तुमच्या प्रत्येक श्वासोच्छवासाबरोबर प्रत्येक ब्रीथ आउट जेव्हा तुम्ही करताय त्यावेळेला मनामध्ये रिपीट करा रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. तुम्ही खूप शांत झाले आहात. आता हळूहळू तुमचे दोन्ही पाय एकदम रिलॅक्स होत आहेत. एकदम रिलॅक्स, ॲब्सोल्युटली लूज. आता हळूहळू तुमचे दोन्ही हात एकदम रिलॅक्स होत आहेत. एकदम रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. तुम्ही नॉर्मल ब्रीथ करत आहात आणि तुमचं लक्ष फक्त तुमच्या श्वासांवर आहे. आता हळूहळू तुमचं पूर्ण शरीर एकदम रिलॅक्स होत आहे. एकदम रिलॅक्स, ॲब्सोल्युटली लूज. तर हळूहळू तुमचं माइंड एकदम काम झालं आहे, रिलॅक्स झालं आहे. ही रिलॅक्सेशनची फिलिंग तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये पूर्ण पसरत आहे. तुम्ही खूप खुश आहात आणि खूप शांत आहात. आता तुम्ही जिथे बसला आहात तिथून वरती युनिवर्स आहे. युनिवर्स, तर युनिवर्स तुम्हाला तुमच्यावर पूर्ण ब्राईट गोल्डन लाईट तुमच्या पूर्ण शरीरभर पसरत आहे. वरून येत आहे ब्राईट गोल्डन लाईट जो पूर्ण शरीरभर पसरत आहे. तुमच्या डोक्यापासून तुमच्या आतमध्ये जात आहे. तुमच्या शरीराच्या अवतीभोवती तुमचं ऑल माइंड, बॉडी अँड युअर एनर्जी फील्ड त्या ब्राईट गोल्डन लाईटनं एकदम प्रकाशित झालेलं आहे. एकदम ओजस्वी झालं आहे. तुम्ही खूप शांत, रिलॅक्स आहात आणि युनिवर्सनी हे जे गोल्डन ब्राईट लाईट तुमच्याकडे पाठवलं आहे ह्याच्यामध्ये आहेत हिलिंग मॉलिक्युल्स. हिलिंग मॉलिक्युल्स तुमच्या पूर्ण शरीरभर पसरत आहेत. तुमच्या डोक्यामधून ते आतमध्ये प्रवेश करत आहेत. हळूहळू तुमच्या प्रत्येक सेलमध्ये हिलिंग मॉलिक्युल्स प्रवेश करत आहेत. तुमच्या प्रत्येक सेलमध्ये, तुमच्या शरीरातल्या प्रत्येक कोशिकांमध्ये, तुमच्या कणाकणामध्ये, रोम रोम मध्ये हे हिलिंग मॉलिक्युल्स प्रवेश करत आहेत. त्यांना प्रकाशित करत आहेत. हे हिलिंग मॉलिक्युल्स तुमच्या जात आहेत लंग्समध्ये,
आर्टरीजमध्ये, वेन्समध्ये, तुमच्या ब्लडमध्ये सगळीकडे हे हिलिंग मॉलिक्युल्स प्रवेश करत आहेत आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या वेन्स, तुमच्या आर्टरीज, तुमचे लंग्स, तुमचं ब्लड प्युरिफाय करत आहेत. अत्यंत हेल्दी, सशक्त करत आहेत हे तुम्ही महसूस करा. याचा अनुभव घ्या की प्रत्येक तुमच्या शरीरातला सेल अतिशय सशक्त रिज्युनिवेट होत आहे. अनुभव करा, महसूस करा. श्वास घेत राहा आणि श्वासांबरोबर हे जे हिलिंग मॉलिक्युल्स आहेत हे तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहेत. हिलिंग मॉलिक्युल्स इनहेल करत आहात तुम्ही खूप खुश आहात. तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार, डिसीज जर कुठेही असेल, कुठेही तुमच्या शरीरामध्ये कुठेही काही दुखणं असेल, जिथे तुम्हाला दुखत असेल किंवा कुठे इन्फेक्शन असेल, काही बॅक्टेरिया तुमच्या आतमध्ये असतील, काही लंग्स असतील शरीरामध्ये कुठेही, तर त्याला एक ब्लॅक कलर द्या. जिथे कुठे तुम्हाला पेन होते, जिथे तुमच्या शरीरामध्ये कुठेही एखादी बिमारी आहे, आजार आहे, डिसीज आहे, तर तिथे अज्युम करा की तिथे एक ब्लॅक कलरचा डॉट तिथे तयार झाला आहे आणि हे जे हिलिंग मॉलिक्युल्स तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहेत विथ गोल्डन ब्राईट लाईट, तर हे हिलिंग मॉलिक्युल्स तो जो ब्लॅक डॉट आहे ते नलिफाय करत आहेत. हळूहळू तो जो ब्लॅक डॉट आहे तो हळूहळू कमी 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 होत जाताना बघा. तुमच्या शरीरात जर काही कुठलाही व्हायरस असेल, बॅक्टेरियाज असेल, तर त्या सगळ्याला हा हिलिंग मॉलिक्यूल खतम करत आहे किंवा तो तुमच्या शरीरातनं त्याचा नायनाट करत आहे ह्याचं तुम्ही अज्युम करा. तुम्ही पूर्ण आजारातून तुम्ही मुक्त झाले आहात. आता कुठलंही इन्फेक्शन, कुठलंही आजार पण तुमच्या शरीरामध्ये नाहीये. तुम्ही फक्त सशक्त, फक्त सुदृढ हे इमॅजिन करत राहा. टेक युअर टाइम. तुमचं शरीर पूर्ण स्वस्थ होत आहे. ही वेलनेसची फीलिंग फील करा. फील द फीलिंग, फील द हीलिंग फीलिंग. तुम्ही पूर्ण हील होत आहात. तुमचं शरीर पूर्ण हील होत आहे. तुमचं पूर्ण शरीर हील होताना बघा. तुमचं स्कॅल्प हील होत आहे. तुमचं ब्रेन हील होत आहे. तुमचं हार्ट हील होत आहे. तुमचे लंग्स हील होत आहेत. तुमची स्पाइन हील होते आहे. तुमचं गॉल ब्लॅडर हील होत आहे. तुमची लिव्हर हील होती आहे. तुमच्या किडनीज हील होत आहेत. इंटेस्टाइन्स हील होत आहे. तुमच्या शरीरातले सर्व जॉइंट्स हील झाले आहेत. पूर्ण मसल्स, बोन्स, तुमची स्किन या हिलिंग मॉलिक्युल्सनी पूर्ण प्रभावित झाली आहे, ओजस्वी झाली आहे आणि हील झाली आहे. तुमचं पूर्ण शरीर हेल्दी, एनर्जेटिक आणि यंग झालं आहे. आता I am enjoying my optimum healing of my mind, body and soul. I deeply experience each cell of my body is healed, each organ of my body healed,
I'm so happy and blessed. I am blessed. I am blessed. My immune system is becoming stronger and stronger each day. I'm so happy. I'm so healthy. Feel the feeling. Now my body knows how to heal itself. आता माझ्या शरीराला कळलं आहे की स्वतःला कसं हील करून घ्यायचंय. यानंतर हे मॅजिकल हीलिंग मॉलिक्युल्स जे तुम्ही बघितले त्यांना ब्लेस करा. तुमचे जेही नियर अँड डिअर वन्स आहेत, ज्या कुणाला तुम्ही हे हीलिंग मॉलिक्युल्स पाठवू इच्छिता त्या सर्वांना हे हीलिंग मॉलिक्युल्स पाठवून द्या. कारण आता तुमचं काम झालेलं आहे. आता तुमच्या आजूबाजूचे जे कुणी ज्यांना गरज आहे त्या सर्वांना हे हीलिंग मॉलिक्युल्स जाऊ देत. हळूहळू हे हीलिंग मॉलिक्युल्स सगळीकडे स्प्रेड होत आहेत. हळूहळू सगळीकडे स्प्रेड होत आहेत. तुम्ही स्वतः, तुमची फॅमिली, तुमचं गाव, तुमचं डिस्ट्रिक्ट, तुमचं स्टेट, तुमचा देश, तुमचं नेशन, तुमचं वर्ल्ड, हे सगळं या हीलिंग मॉलिक्युल्सनी प्रकाशित होत आहे. अज्युम करा की हे पूर्ण वर्ल्ड आजच्या या मेडिटेशनमुळं हील झालं आहे. से थँक यू. थँक यू युनिवर्स. थँक यू युनिवर्स. थँक यू युनिवर्स. गॉड ब्लेस द वर्ल्ड. गॉड ब्लेस द वर्ल्ड. गॉड ब्लेस द वर्ल्ड. Feel the feeling. Say thank you. Be grateful. And relax. आता हळूहळू मी 1 पासून 5 पर्यंत काउंटिंग करीन आणि हळूहळू तुम्ही तुमच्या मनाच्या गहऱ्या अवस्थेतून बाहेर येत जाल. 1 2 तुम्ही तुमच्या मनाच्या गहऱ्या अवस्थेतून बाहेर येत आहात. 3 तुम्ही तुमच्या मनाच्या गहऱ्या अवस्थेतून बाहेर येत आहात. 4 and 5. Take a deep breath and relax. Just relax. तुम्ही पूर्णपणे तुमचं माइंड, बॉडी अँड सोल अँड युअर एनर्जी फील्ड हे पूर्ण आज हील झालं आहे, स्ट्रॉंग झालं आहे आणि तुम्ही ब्लेस्ड आहात आज. तर ही जी प्रोसेस आज आपण केली, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. सो ही जी प्रोसेस आज आपण केली आहे, ही प्रोसेस जर तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर एक 10-15 मिनिटं, अर्धा तास स्वतःसाठी दिली आणि फक्त डायनामिक योगा, ब्रीदिंग टेक्निक्स, ATR अँड प्लस दिस मेडिटेशन जर तुम्ही केलं तर मला नाही वाटत की कुठला आजारपण आहे जे आपण परतून लावू शकत नाही. तर मी जे म्हणते मी तेच बोलते, जे मी प्रूव्ह करून दाखवते. तर आतापर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, याचे रिझल्ट्स आलेत, म्हणून मी तुम्हाला सांगतेय जरूर करा. कारण योग फक्त मानसिकच नाही तर शारीरिक, बौद्धिक सगळ्या स्तरावर मनुष्याला ओजस्वी बनवतो. ओजस्वी भव, आरोग्य संपन्न भव. थँक्यू सो मच. दिस इज पूजा सावर्डेकर. बाय बाय.
Thank you. God bless the world. Thank you so much.